तर आज आपण आलेलो आहोत साई मंदिर येथे आणि हे जे साई मंदिर आहे ते प्रतिशिर्डी म्हणून ओळखलं जातं आणि हे जे मंदिर आहे ते वज्रेश्वरी अकलोली नदीच्या एकदम तीरावरतीच हे मंदिर वसलेलं आहे आणि येथे गरम पाण्याचे झरे सुद्धा आहेत। तर केलठण या हद्दीमध्ये सुद्धा हे मंदिर येतं। तर आज याच मंदिरावर आपण आलेलो आहोत। तर आरतीची वेळ सुद्धा झालेली आहे, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि 7चा टाईम हा इथे आरतीचा टाईम असतो। तर चला आपणही आतमध्ये जाऊन आता आरती घेणार आहोत आणि आरती झाल्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचा मंदिराचा जो परिसर आहे तोही दाखवणारच आहे। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सुखकर्ता सुखहर्ता कामिनाके सर्वेश्वरी प्रेम कृपादयाके सर्वांगी सुंदर उत्तराके सच्चिदानंद तर चला आरती घेतलेली आहे आपण आणि प्रसाद सुद्धा घेतलेला आहे आणि आता आपण बाहेर निघालेलो आहोत।
दर्शन आपलं झालेलं आहे. बाकीच्या मंदिरांमध्ये पण आपण दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे इकडे भोजनाची व्यवस्था आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. बघूया कुपन असतो, बघूया. तर ही आहे गुंजाबाईची रसोई. तर इथेच आपल्याला कुपन दिला जातो आणि आपल्याला महाप्रसाद इथेच भेटतो. इकडे लास्ट बसायचं, इथे पावत्या दिल्या जातात, कुपन असतो, दाखवते मी तुम्हाला. आणि आतमध्ये सुद्धा भोजनाची व्यवस्था आहे हॉल. बघू कशी पावती. 50 रुपये. हे मध्ये जागा नाही ना. तर हे असं आपण कुपन असतो, त्यांची एक पावती असते, ती फाडायची असते आणि मग 50 रुपये एक प्लेट का, एका प्लेटचे 50 रुपये. अशा प्रकारे आपण पावती फाडलेली आहे आणि 50 रुपये प्लेट आहे इथे. तर अशा प्रकारे जेवायला बसलेलो आहोत आणि आरूला भूक लागलेली आहे. हे गेलेले आहेत, 3 जण गेलेले आहेत प्लेट आणायला. तोपर्यंत आम्ही वाट बघतोय. बघूया आता आपल्या प्लेटमध्ये काय काय आहे. एरवी इथे सगळं फ्री होतं, मग नंतर फक्त गुरुवार ठेवला आणि त्यानंतर आता फ्री नाही. तर प्रत्येक प्लेटचे आपल्याला 50 रुपये अशी पावती फाडावी लागते. तर हे बघा, डाळ भात, लोणचं आहे, फ्लावर बटाटा आणि ही चवळीची भाजी. चला अशा प्रकारे आपला आजचा प्रसाद आलेला आहे. चला या जेवण करायला. जेवण झालंय आता आपलं. आहे का, आण ना मग, सोप पाहिजे ना. जेवण तर झालंय, आता निघालो बाहेर. भेटले आम्हाला, गाववाली भेटले आम्हाला. लेट झाला तू. हा, आरती नाही घेतली तू. लेट झाले तुम्ही. लवकर यायचा ना, तेच तर त्याला सांगितलं ना. जेवण हा, आम्ही आत्ताच एवढं जेवण केलं नाही, बसलो. स्माईल. तर चला अशा प्रकारे जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडा वेळ बसलेलो आहोत आपण इथे आणि आता निघायचं आहे. तर 8:30 झालेले आहे. थंडी लागणारच आहे, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.